नमस्कार, मी प्रीती। आज आपण पाहणार आहोत 3 ते 4 वर्षाच्या मुलासाठी धोती। मुलगा किंवा मुलगी कोणीही घालू शकता। त्याच्यासाठी हे मी आपलं खणाचं कापड घेतलेलं आहे। ह्याचा पन्ना 36 चा आहे आणि आपल्याला हे 1.25 मीटर कापड लागणार आहे। ॲक्चुअली ह्याची रिक्वेस्ट एका ताईंनी आधी पण केली होती। ते जे मी धोतर दाखवलेलं आहे ना त्याला अस्तर आहे आणि हे जे असणार आहे ना ते विदाउट अस्तरचं धोतर असणार आहे। त्याच्या अगोदर तुम्हाला मला एक गोष्ट दाखवायची आहे। मी तुम्हाला आधी बोलले होते की मी मिशोवरून एक प्रॉडक्ट मागवलेलं आहे। आपल्याला हे वापरणार आहोत आपण कशाला, आपल्या बाही बनवण्यासाठी आपण वापरणार आहोत। ती पिवळीवाली पट्टी आहे ना ती। त्याच्याबरोबर बघा आपल्याला कर्व स्केल पण मिळाली आहे आणि एक मेजरिंग टेप मिळालेला आहे आणि एक धागा टाकायचं जे असतं ना हे बघा हे मिळालेलं आहे रेडवालं आणि एक अशी छोटीशी स्केल मिळालेली आहे। तर ह्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन। तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घ्या, खूप स्वस्त आहे आणि क्वालिटी आहे ठीकठाक आहे, बरी आहे क्वालिटी। बाकी सगळ्या प्रॉडक्टची क्वालिटी चांगली आहे। मेजरिंग टेपची क्वालिटी ठीक आहे, ओके आहे। तर चला मग हे आता मी उंची घेतलेली आहे 18 इंच। हे कापड मी फोल्ड केलेलं आहे, मगाशीच तुमच्यासमोर मी हे फोल्ड केलं आणि आता ह्याची उंची होती 18 इंच। धोतरची उंची टोटल म्हणाल तर 22 इंच असणार आहे। आता ह्याला आपल्याला वरती ना नेफा लावायचा आहे, त्यामुळे हे 18 इंच आपल्याला बास होईल आणि वरती आपण नेफा पट्टी लावणार आहोत, त्यामुळे ते टोटल आपलं 21 ते 22 इंचाचं धोतर होणार आहे। आता हे कापड मी 2 फोल्ड करून घेते। आता हे आपल्याला किती घ्यायची आहे, लांबी किती घ्यायची आहे, तर आपली उंची जेवढी आहे 22 इंच त्याच्या डबल घ्यायचं आहे, म्हणजे 44 इंच घ्यायची ही लांबी। उंची घेतलेली आहे आपण 18 इंच आणि लांबी घेणार आहोत ही 44 इंच। आता मी 44 इंचावर मार्किंग केलेलं आहे इथे आणि आता आपण हा भाग कट करून घेऊया। म्हणजे जर आपण विकत घ्यायला गेलं कापड तर तुम्ही 1.25 ते 1.5 मीटर कापड घेऊन या, त्याच्यात तुमचं 3 ते 4 वर्षाच्या मुलासाठी आरामात धोतर होईल। ठीक आहे, आता हे मी कापड कापून घेतलेलं आहे। हे 1.25 मीटर कापड झालेलं आहे आपलं। आता इथून काय करायचं आहे, 6 इंच आपण वेगळा करून घेते मी ह्याच्यातनं। कशाला, तर हे आपल्याला वरती जी नेफा पट्टी लावायची आहे ना त्याच्यासाठी हे 6 इंच मी वेगळे केले। ठीक आहे, म्हणजे 44 इंचातनं मी 6 इंच वजा केले, म्हणजे किती बाकी 38 इंच बाकी राहत आहे। आता ह्या 38 इंचाचा आपल्याला धोतर बनवायचं आहे। तर ह्या 38 इंचाचं काय करायचं आहे, आपल्याला 3 समान भाग करायचे। अंदाजाने करा, 3 पार्ट। हे बघा होतात आहेत, हे असे 3 पार्ट मी केलेले आहेत। ठीक आहे, व्यवस्थित करून घ्यायचे, मागे पुढे झालं नाही पाहिजे। मी दाखवते तुम्हाला, त्याप्रमाणे तुम्ही हे 3 समान भाग करा, नाहीतर नसेल जमत तर मोजून घ्या। झालेले आहेत। आता एक भाग उघडायचा त्याच्यातला आणि एक फोल्ड तसाच ठेवायचा आहे। लक्षात ठेवा, एक फोल्ड मी तसाच ठेवलेला आहे। आता इथे आपल्याला मधली उंची टाकायची आहे, जी मी 6 इंच घेते आहे। 6 इंचच का, तर हा आपल्याला सीटचा तिसरा भाग घ्यायचा असतो। जर आपली सीट 24 ते 25 असेल तर त्याचा तिसरा, तर तुम्ही म्हणाल 6 का घेतला, 8 घ्यायला पाहिजे होतं, तर वरती आपल्याला नेफामध्ये पण जाणार आहे ना म्हणून। आणि इथे मी बघा 1-1 इंचावर मार्किंग करून हा जे आकार दिलेला आहे। नेफा पकडून आपली मधली उंची 8 इंचाची होऊन जाईल, म्हणून इथे ही 6 इंच। आता हा जे आकार जो झालेला आहे ना तो आपण कट करून घेऊया। नीट लक्ष देऊन बघा, मी जसं करते तसंच करा। हवं तर आधी न्यूजपेपरवर ट्राय करा। आता हे आपला हा पार्ट बघा, इथे जे आकार माझा कट करून झालेला आहे, मी स्लो मध्येच दाखवते तुम्हाला। हे ओपन करायचं। आता हे आपलं बघा जॉइंट आहे ना इथे वरती, तो जॉइंट जो भाग आहे तो आता आपण कट करून घेणार आहोत। त्याच्या अगोदर कॉर्नरवरनं 3 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि असा गोलाकार कट करून घ्यायचा आहे आपल्याला, कारण आपल्याला नाही पुढे जाऊन ह्याच्या निऱ्या टाकायच्या आहेत ना, मग निऱ्यांमध्ये तो कोणा येतो ना तो येऊ नये म्हणून असं गोलाकार शेप कापून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, आपल्याला वरच्या बाजूला कापायचं आहे, आपल्या बॉर्डरच्या बाजूला कापायचं नाही आहे। जिथे आपलं बॉर्डर येते तिथे नाही कट करायचं आहे। नीट लक्ष देऊन बघा, मी हळूहळू दाखवते। आता हे 2 पार्ट आपल्याला वेगळे वेगळे करायचे आहेत। हे वेगवेगळे का करायचे आहेत, कारण हे आपले धोतरचे 2 पाय आहेत।
एक उजवा पाय आणि एक डावा पाय. तर आता हे मी 2 पाय आपले 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 वेगळे करून घेते आहे. हे दोन्ही पाय बघा वेगळे झालेले आहेत. आता मी तुम्हाला उलट-सुलट करून दाखवेन. हे बघा, ही एक पाय झाला, हा एक पाय आणि आता हा दुसरा पाय. या धोतरवर तुम्हाला सदरा पाहायला आवडेल की लहान मुलींचा असा क्रॉप टॉप पाहायला आवडेल, तसं मला कमेंट करा, मग मी त्याप्रमाणे पुढचा व्हिडिओ काढेन. ठीक आहे. आता काय करायचं आहे, ज्या साईडला अर्धा जे आलेला आहे बघा, त्या बाजूने आपल्याला प्लीट्स टाकायचे. लक्षात ठेवा, जी मोठी बाजू आहे त्या बाजूने प्लीट्स टाकायच्या आहेत, छोट्या बाजूने नाही. ह्या छोट्या छोट्या ज्या प्लीट्स टाकायच्या आहेत त्या किती टाकायच्या आहेत, जेवढा आपण 6 इंचाचा जे घेतलेला आहे ना तेवढ्या त्या झाल्या पाहिजे. ठीक आहे. आता मी हे शिवायला घेतलेलं आहे, तर तिथे मी दाखवते. शिवताना काय होतं, जरा लिमिट कमी होतो आपला कॅमेराचा, म्हणजे पूर्ण कापड दिसत नाही. आता मी तुम्हाला दाखवते बघा, इथे मी प्लीट्स टाकून घेते एक बाजूने. सगळं हळूहळूच दाखवते, स्लोमध्ये. या प्लीट्स एवढ्या झाल्या पाहिजेत ना की त्या 6 इंचाच्या झाल्या पाहिजेत, जो त्या जेला आपल्या बसल्या पाहिजेत. मधला जो जे आकार आहे ना तिथे ही प्लीट बरोबर बसली पाहिजे. जर कमी झाल्या तर एखादी प्लेट उसवा, किंवा जास्त झाला तर एखादी प्लेट ॲड करा. पण एक लक्षात ठेवा, प्लीटचा जो शेप आहे ना तो वरच्या बाजूला राहायला पाहिजे, वरच्या साईडला. म्हणजे आपल्या काठाच्या बाजूने नाही राहिल्या पाहिजेत त्या प्लीट्स, वरच्या बाजूने गेल्या पाहिजेत प्लीट्स. ठीक आहे. आता पहा मी काय करते, प्लीट्स आपले टाकलेले आहेत. आता हा जो प्लीटचा भाग आहे तो आपण इकडे आणायचा आहे, मधल्या जेवर आणायचा आहे. आता इथे मी बरोबर मध्यभाग करून घेते, म्हणजे आपल्या प्लीट्स तिथपर्यंतच लागल्या पाहिजे, त्याच्या पुढे नाही गेल्या पाहिजे. ठीक आहे. पण त्या प्लीट्स आहेत ना ते त्या पायाला नाही लावायचे आहेत, इकडे लावायचे. मी जसं दाखवते त्याप्रमाणेच करा तुम्ही. हे पहा, असं करायचं आहे आपल्याला. फक्त प्लीट्स तिथे ठेवायचे आहेत, पण तिथे जॉईंट नाही करायचे आहेत. आपल्याला ह्या भागाला जॉईन करायचे आहेत. हे बघा, हा जो वरना मी टाकते ना फ्लॅप, त्याला आपल्याला प्लीट्स जॉईन करायचे आहेत. हे बघा, या पार्टला नाही, या पार्टला जॉईन करायचे आहेत या प्लीट्स. हे लक्षात ठेवा. बरोबर. आता ह्या प्लीट्स मी ह्या पार्टला जॉईन करून घेते आहे. आता इथे आपले बघा ह्या प्लीट्स त्या पार्टला जॉईन करून झालेले आहेत. मी सगळं हळूहळूच दाखवते आहे. इथे एका ताईंनी विचारलं होतं हे कापड का घेता, तर ते शिलाई धागा तुटू नये म्हणून हे मी कापड घेते. हे पहा, आता हा आपला एक पाय तयार झालेला आहे. तर हा जो उरलेला फ्लॅप आहे त्याचं काय करायचं आहे, तर इथे आपल्याला ह्या निऱ्या टाकायच्या आहेत. काष्टा येणार आहे हा समोरून, त्याच्या ह्या निऱ्या मी टाकते आहे. ज्या काही येतील, जेवढ्या येतील ते आपण टाकून घ्यायचे. आता आपण ह्या जॉईंट नाही करायचे तिथे वरती, जस्ट आपण एक बॉल पिन लावून घेऊया. त्याला जॉईंट नंतर करायचं आहे. बघा, आपला एक पाय तर तयार झालेला आहे. किती सुंदर दिसतोय बघा. आणि खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही करू शकता. आधी हवं तर न्यूजपेपर घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करा आणि मग करा. आता इथे मी फक्त बॉलपिन लावून घेते आहे. बघा, तिथे मी जिथे शिलाई आलेली आहे तो भाग मी सोडलेला आहे अर्धा इंच, आणि मग तिथे पुढे आपण त्या निऱ्या लावते. बघा, अर्धा इंच भाग मी सोडला आणि मग नुसतं बॉलपिनने अटॅच केलेले आहेत. आता सेम असंच आपण दुसरा भाग करून घेऊया. पण मी दुसरा भाग पण मी स्किप नाही करणार आहे, संपूर्ण दाखवणार आहे मी कसं करते आहे. तर आता आपण हा दुसरा भाग घेतो आहे. तर ही जी या बाजूची जी बाजू आहे जिथे आपण गोल शेप कापलेला नाही, तिकडे आपल्याला प्लीट्स टाकायला घ्यायचे आहेत. आणि प्लीट्स पण बघा, काठाकडून वरच्या बाजूला टाकायचे आहेत. लक्षात ठेवा, काठाच्या बाजूला प्लीट्स फिरवायच्या नाही आहेत, वरच्या बाजूला प्लीट्स फिरवायच्या आहेत. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि ह्या प्लीट्सचा लेंथ जी आहे ना ती बरोबर 6 इंच झाली पाहिजे, 6 ते 6.5 इंच, जी तिथे मधल्या जे आकारला बसली पाहिजे. झाल्यात आपल्या प्लीट्स टाकून. आता आपण काय करायचं आहे, जसं मघाशी केलं सेम तसंच मधल्या भागावर आता हे उलट करायचं आहे. उलट करून ती प्लीट आपल्याला मधल्या भागावर आणायची आहे. हळूहळू दाखवते मी, तुम्ही पहा.
या भागाला नाही लावायचे, पुढच्या भागाला लावायचे. बरोबर. आता ह्याचा मधला पार्ट काढूया. मी ठेवते ह्या भागावर, पण त्या भागाला आपण जॉईंट नाही मारायची शिलाई. जो वरून फ्लॅप येईल ना, आता पहा हा जो वरना फ्लॅप आलेला आहे ना, त्या प्लीट्स ह्या फ्लॅपला जॉईन करायचे आहेत, खालच्या जेला नाही, वरच्या जेला जॉईन करायचे. ओके. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. इथे कन्फ्युजन होऊ शकतं. लक्षात ठेवा. परत रिमाइंड करा व्हिडिओ आणि बघा की कसं केलेलं आहे. आता हे मी जॉईन करते. बरोबर तो मधलं मार्किंग आलेले तिथपर्यंतच त्या प्लीट्स आल्या पाहिजेत. जास्त असेल तर एखादी छोटीशी प्लीट टाकून द्या तिथे. इथे झालेली आहे आपली प्लीट्स जॉईन करून झालेले आहेत. आता जो हा वरचा फ्लॅप आहे, हा वरती जो फ्लॅप आलेला आहे, हा भाग, आता ह्याच्या आपण निऱ्या टाकायच्या. निऱ्या टाकून घेऊया आणि मग त्याला बॉलपिन अटॅच करूया. हे पहा इथे आपल्या दुसऱ्या पायाच्या पण निऱ्या टाकून झालेल्या आहेत. आता याला मी बॉलपिनने अटॅच करते. लक्षात ठेवा मी जी शिलाईची बाजू आहे अर्धा इंच ती सोडून मग निऱ्या जॉईंट केलेल्या आहेत तिथे. हा दुसरा पाय पण झालेला आहे आणि आता मी बाजूला पहिला पाय पण ठेवते. आपले दोन्ही पाय तयार झालेले आहेत धोतरचे. आता काय करायचं आहे, मधला भाग आहे हा जे भाग एकमेकाला जॉईन करायचा, जसे आपण पॅन्ट जॉईन करतो ना तसंच सेम. आता हा जे भाग जॉईन करून टाकायचा आहे. हे पहा असं. ह्याला डबल टिप मारायची आणि आपण ओव्हरलॉक करून घेऊया, कारण हे खणाचं कापड आहे तर ह्याचे धागे निघतात, म्हणून आपण ओव्हरलॉक करून घेऊया. चला आपली डबल टिप मारून झालेली आहे. आता मी हे ओव्हरलॉक पण करून घेईन. आता काय करायचं आहे आपल्याला, आता नेफा पट्टी तयार करायची आहे वरती. पहा तुम्ही ना 36 इंचाच्या पन्नामध्ये 4 वर्षाच्या मुलापर्यंत तुम्ही आरामात धोतर बनवू शकता, पण त्याच्या पुढच्या मुलांना कापड जास्त लागणार आहे. आता जे आपण मगाशी बॉल पिन लावलेले होते बघा निऱ्यांना, आता त्या निऱ्या आपण इथे फिक्स करून टाकूया. मगाशी का नाही केल्या, कारण आपल्याला ते जॉईंट करायचं होतं मधली उंची, म्हणून नाही केल्या. नाहीतर त्या निऱ्या जॉईंटमध्ये आल्या असते म्हणून. आत्ता जेव्हा जॉईंट झाली ना मधली उंची की मग आपण ह्या निऱ्या फिक्स करून टाकायच्या तिथे आणि बॉलपिन काढून टाकायची. आता जे कापड उरलेलं आहे आपलं 36 इंचाचं फोल्ड मारून 18 इंचाचं होते जे, इथे पहा मी ओव्हरलॉक पण केलेलं आहे. आता हे जे कापड आहे ह्याला आपण काय करूया, ह्याची आपण नेफापट्टी बनवायची. हे 6 इंचाचं कापड आहे आणि लांबीला म्हणाल तर 36 इंचाचं आहे. आता मी काय करते आहे, ह्याला आता आपल्याला डिझाईन आलेलीच आहे अनायसे, आपली ह्याची खणाच्या बॉर्डर आलेली आहे तर अजून सुंदर दिसेल ते. आता हे मी एकावर एक ठेवलेलं आहे, 2 इंच सोडले वरचे आणि आपण आता इथे डबल टिप मारून घेऊया. ह्याला शिलाई मारून घेतलेली आहे. आता ते दोन्ही भाग ओपन करायचे जे जॉईंट केलेले आहेत आणि शिवून घ्यायचे. ते वरचा भाग मी का ओपन ठेवलेला आहे, कारण तिथून आपल्याला इलास्टिक टाकायचं आहे आतमध्ये कमरेच्या आकारा साईजप्रमाणे, म्हणून तो ओपन ठेवलेला आहे. आता या वरच्याला आपण एक फोल्ड मारायचा, दुमडपट्टी मारायची, छोटीशी दुमड मारायची. आता हे वरचा जो भाग आहे त्याला मी बघा अर्धा इंचाची दुमड मारून परत 1 इंचाची एक फोल्ड मारते आहे. आणि ह्याच्या हे कशाला करायचे आपल्याला, एक तर नाडी तुम्ही टाकू शकता किंवा इलास्टिक टाकू शकता. त्याच्यासाठी मी हे ही तयार केलेली आहे, कमरेला नाडी टाकण्यासाठी ही पट्टी तयार करून घेते आहे.
हे पहा इथे आपली फोल्ड मारून झालेली आहे। आता आपल्याला इलास्टिक घ्यायचं आहे। इलास्टिक किती घ्यायचं आहे? कमरेपेक्षा 2 ते 3 इंच कमी घ्यायचं आहे। आता इथे मी इलास्टिक घेणार आहे, जेवढी कंबर आहे 22 इंचाची तेवढीच घेणार आहे। तर ते का घ्यायचंय तेवढंच, त्याच्या अगोदर आपण हा नेफा पट्टी आहे ना ती आपल्या धोतरला जॉईन करून घेऊया। आता हे कसं जॉईन करायचं सोपं तुम्हाला माहिती आहे। आता तो जो एक्स्ट्राचा भाग आहे तिथे आपल्याला प्लीट्स टाकायचे आहेत। आता मी हा नेफा पट्टी आहे जी मी जॉईन करून घेते आहे आणि जे थोडंसं कडेला जे 2-3 इंच एक्स्ट्राचं आहे धोतर ते मध्ये आपण 2-3 प्लीट्स टाकायच्या आणि नेफा पट्टी जॉईन करून घ्यायची। आता ही संपूर्ण मी नेफा पट्टी जॉईन करून घेते आहे। एक बाजूला मी प्लीट्स टाकलेले आहेत, आता ही दुसऱ्या बाजूला मी आलेली आहे। तर त्या बाजूला पण आपण मोजून बघायचं किती प्लीट्स लागतील, त्याप्रमाणे 2-4 प्लीट्स मध्ये टाकून घ्यायच्या आणि धोतर आपण नेफा पट्टीला जॉईन करून घेऊया। मोजून बघायचं आणि त्याप्रमाणे एक एक प्लीट्स टाकत जायचं। थोडा वेळ जातोय पण व्यवस्थित कळते ती गोष्ट। आता हे मी स्किप करू शकली असती पण म्हटलं मग तुम्हाला कळणार नाही मी एक्झॅक्ट प्लीट्स टाकल्या कुठे। साईडला टाकायच्या, कमरेच्या बाजूने साईडच्या बाजूने टाकायच्या प्लीट्स। आता तुम्हाला ह्याच्यात दिसत असतील मी प्लीट्स कुठे टाकल्या। आता मी याच्यामध्ये इलास्टिक टाकून घेते आहे। आपली कंबर 22 इंचाची आहे बघा। आधी मी ओव्हरलॉक पण करून घेतलं आतमध्ये सगळं। तर मी 22 इंचाचंच इलास्टिक घेतलेलं आहे। ते सेफ्टी पिनने मी टाकून घेते आतमध्ये इलास्टिक। जेवढी कंबर आहे तेवढंच घेतलेलं आहे, कारण नंतर ना मी त्याला गाठ मारणार आहे। मी काय शिलाई नाही मारणार आहे, ते मग गाठ मारताना 2 ते 3 इंच अजून कमी होऊन जातं, म्हणजे ते परफेक्ट बसून जाणार। इथे लक्ष ठेवायचं, एक बाजूने इलास्टिक आपण पकडून ठेवायचं। इलास्टिक टाकताना मी पकडून ठेवलेलं आहे बघा। आता माझे दोन्ही टाकून म्हणजे इलास्टिक टाकून झालेले आहे। आता मी त्याला तिथे गाठ मारून घेते। गाठीमध्ये बघा आपले 2-3 इंच इलास्टिक कमी झालेलं आहे, म्हणजे हा ऑलमोस्ट 18 ते 19 इंचचं आपलं इलास्टिक झालेलं आहे। आता तो मी आतमध्ये ढकलून देते ती गाठ आणि आता आपलं संपूर्ण धोतर रेडी झालेलं आहे, तयार। हे तुम्ही मुलालाही घालू शकता आणि मुलीलाही घालू शकता। मुलाला तुम्ही याच्यावरती सदरा घाला आणि मुलीसाठी आता नवीन क्रॉप टॉपची स्टाईल आलेली आहे, तसंही तुम्ही करू शकता। जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ क्रॉप टॉपचा पाहायचा आहे ह्या धोतरवरचा तर तसं सांगा, का सदरा पाहायचा आहे तर तसंही सांगा। आता मी ही उंची तुम्हाला मी मोजून दाखवते बघा। ही 21 इंच झालेली आहे, म्हणजे आपल्याला जेवढी हवी होती 21 ते 22 इंच तेवढी ही उंची तयार झालेली आहे। तर संपूर्ण माझा धोतरचा व्हिडिओ कसा झालेला आहे हे मला कमेंट करून सांगा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। लाईक, हाईप आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।